देशद्रोहाची सीमारेषा यावर रंगलेली चर्चा आपण पाहताय। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपल्यासोबत अजित अभ्यंकर, सुंदर कुलकर्णी आणि मिलिंद मराठे आहेत। ब्रेकवर जाण्यापूर्वी सुंदर कुलकर्णी यांनी डाव्यांनी त्यांच्यातल्या अतिडाव्यांचा किंवा अतिरेकी डाव्या असणाऱ्या नक्षलवाद्यांशी संबंध असणाऱ्या माओवाद्यांचा तीव्र शब्दात निषेध केला पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडली आणि त्याला पार्श्वभूमी होती ते उजव्या विचारसरणीने देखील नथुरामाचे पुतळे बांधणाऱ्यांचं किंवा तशी भाषा करणाऱ्यांचं समर्थन करता कामा नये अशा प्रकारचा मतप्रवाह त्यांनी मांडला। त्याच्यावर उत्तर घेऊया आपल्या अजित अभ्यंकर यांच्याकडून। अजित अभ्यंकर, तुम्ही अशा प्रकारच्या प्रवृत्तींचा डाव्यांमधल्या विचारसरणीमध्ये जे अतिरेकी आहेत त्यांचा निषेध करणार आहात की ज्याचे संबंध जेएनयू मध्ये असू शकतात अशी शक्यता आता वर्तवली जाते? माओवादी जे आहेत ते सीपीएमला आणि सीपीआयला शत्रू मानतात आणि बंगालपासून केरळपर्यंत आमच्या अनेक कार्यकर्त्यांच्या हत्या या माओवाद्यांनी केलेल्या आहेत। तेव्हा त्यांचा निषेध करण्याची काय अपेक्षा करताय तुम्ही? आमच्यावर कायमच निषेध आहे त्यांचा। आमचा हा काय चर्चा करण्याचा विषयच नाही, इतकी उघड आणि स्पष्ट गोष्ट आहे। सीपीएमचे हत्या या माओवाद्यांनी केलेल्या आहेत, करत आहेत आणि त्यांच्याबद्दल जवळी किंवा त्यांच्या मार्गाबद्दल कुठल्याही प्रकारचं प्रेम त्यांच्या पद्धतीबद्दल असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। इट्स अ ॲब्सर्ड क्वेश्चन। हा आरोप म्हणजे अगदी म्हणजे बियॉन्ड डाऊट आहे ही गोष्ट। 100% आम्ही करतो। अजित अभ्यंकर त्याला एक दुसरी पार्श्वभूमी अशी आहे की जेएनयू प्रकरणानंतर पहिल्यांदा अजित अभ्यंकर त्याला जोडून एक प्रश्न आहे, दोन्हींची एकदा एकत्र उत्तर द्या की त्याच वेळेला पहिल्यांदा आम्ही असं पाहिलं की या देशाचे पंतप्रधान जे अनेक वर्षानंतर बहुमताचं सरकार चालवत आहेत त्यांनी पहिल्यांदा जेएनयू नंतर आपलं त्या विषयावर बोलताना त्यांनी असं स्पष्ट केलं की हा देश अस्थिर करायचा प्रयत्न होतोय आणि एक कुठेतरी असं जाणवलं की या सगळ्याचाच संबंध कुठेतरी जेएनयू प्रकरणाशी लावला जातोय का? जेएनयू मधल्या शक्ती या देशाला अस्थिर करण्याकरता प्रयत्न करतायत का? आणि मग जर असं असेल तर त्यावर डाव्यांची भूमिका नेमकी काय आहे, कम्युनिस्ट पक्षाची भूमिका काय आहे? अजित अभ्यंकर, मला असं वाटतं आता मी पुरेशा स्पष्ट शब्दात सांगितलंय की माओवादी आणि सशस्त्र मार्गाने इथे क्रांती करण्याची किंवा ज्या पद्धतीने त्यांचे जे काही व्यवहार चाललेले आहेत त्याचं कोणतंही समर्थन कधीही डाव्या पक्षांनी म्हणजे सीपीआय सीपीएम यांनी कधीही केलेलं नाही, करण्याचा प्रश्न उद्भवत नाही। आणि उलट या माओवाद्यांनी सीपीआय सीपीएमच्या कार्यकर्त्यांच्या हत्या केलेल्या आहेत, अगदी आमच्या ऑफिसवरती हल्ले केलेले आहेत, आमच्या पुण्यातल्या सुद्धा ऑफिसवर यांनी हल्ला केलेला होता। तेव्हा ही गोष्ट अगदी निर्विवाद आहे। ही गोष्ट फक्त मुद्दा काय आहे की या माओवाद्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून या माओवाद्यांचा उपयोग करून डाव्यांना बदनाम करण्याचं काम बंगालपासून केरळपर्यंत ज्या शक्ती करतात त्या मात्र पुढे येत नाहीत। हा मात्र एक मोठा गुलदस्त्यात राहिलेला मुद्दा आहे आणि त्याची चर्चा कधीतरी होण्याची गरज आहे। तेव्हा प्रस्थापित सरकार त्या वेळची ही या शक्तींचा उपयोग करतात का, हाच खरा आम्हाला प्रश्न आहे की ज्याच्यामुळे जे रस्त्यावर येऊन जनतेच्या शक्तीच्या आधारे मास मूवमेंट करून या देशामध्ये एक सत्तेचा बदल करू इच्छितात, हे वर्ग संतुलन देशातलं पूर्णपणे बदलू इच्छितात, कामगार शेतकऱ्यांचं राज्य आणू इच्छितात, त्यांना बदनाम करणं की ज्याच्यामुळे हे अतिडावे म्हणजेच डावे, जाती डावे ज्याला म्हणलं आम्ही त्यांना डावे म्हणत नाही, हे जे माओवादी आहेत म्हणजेच डावे अशा प्रकारचा एक वाक्प्रचार रूढ करावा अशी ज्यांची इच्छा आहे त्या शक्ती यांच्या मागे आहेत का, असा मात्र मला नक्की प्रश्न आहे। अजित अभ्यंकर, या ठिकाणी प्रश्न अजित अभ्यंकर म्हणजे जी आता तुम्ही मांडणी करताय, जी मांडणी तुमच्याकडनं होते त्या मांडणीचा सूर मला साधारणतः असा दिसतोय की भाजप किंवा संघ परिवार किंवा संघ परिवार आपल्या विरोधात असणाऱ्यांवर सहजपणे देशद्रोहाचं हत्यार उगारतं अशी आपली मांडणी आहे? अगदी 100%। कारण असं त्यांना स्वतःच्या पायाखालचं दिसत नाही। त्यांनी ज्यांचं पंजाबमध्ये त्यांचं मंत्रिमंडळ ज्यांच्याबरोबर आहे त्यांचा इतिहास त्यांनी पाहिलेला नाही। प्रकाश सिंग म्हणजे यांच्यापासून आता पंजाबचे मुख्यमंत्री बियान सिंग यांची हत्या करणारे जे खुनी आहेत त्यांना फाशी झालेली नाही, म्हणजे फाशी जी अंमलबजावणी झालेली नाही आणि तशी करू नये असा ठराव त्यांना प्रिय असलेल्या भाजपनी आणि अकाली दलांनी एकत्र मिळून केलेला आहे। त्याचं समर्थन काय मला माहिती नाही। ज्याला सुप्रीम कोर्टाने फाशी दिला तुम्ही फाशी देऊन कसा ठराव करता आणि स्वतः देशप्रेमाच्या गोष्टी करता,
कायद्याच्या प्रेमाच्या गोष्टी करता. बाबरी मस्जिद तुम्ही एक कट करून पाडता, तुमचे मुख्यमंत्री त्याच्यामध्ये सामील असतात, ते सरकार बरखास्त करावं लागतं. असं असताना बाबरी मस्जिद पाडणं मात्र देशप्रेम होतं, धर्मसंसद भरवणं हे देशप्रेम होतं. आणि तुम्ही या देशाच्या घटनेच्या बाजूने उभे राहून देशाची अखंडता कायम राहावी म्हणून जे लोक स्वतःचा बळी देतात, गुरखालँडपासून खलिस्तानच्या आंदोलनापर्यंत किंवा फार ईस्टपर्यंत, त्यांना तुम्ही देशद्रोही ठरवता. याच्यासारखं म्हणजे याच्या मागेच कोण आहे याचा नीट विचार करण्याची आपण मिलिंद मराठे यांच्याकडून उत्तर घेऊन त्याच्यानंतर मी सुंदर कुलकर्णी यांच्याकडे जातो. मिलिंद मराठे, एकीकडे हा संपूर्ण तुमच्यावर झालेला आरोप तुम्ही पाहिलात देशद्रोहाचा, तर दुसरीकडे विद्यापीठाच्या आवारात तिरंगा फडकवत राहायला पाहिजे किंवा तिरंगा फडकवणं म्हणजेच देशप्रेम असं मानून प्रत्येक विद्यापीठाच्या आवारात तसा तो असला पाहिजे असे आदेश काढणं या प्रकरणानंतर याच्यात विसंगती नाही वाटत कुठेतरी? मिलिंद मराठे, नाही, पहिलं मला अभ्यंकर साहेबांनी जेव्हा जे मुद्दे मांडले त्याच्याबद्दल काही बोलायचं आहे. त्यांनी असं म्हटलं की माओवादी आणि CPIM हे वेगळे आहेत आणि CPIM हे हिंसेला मानत नाहीत. मला आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत प्रश्न विचारायचा आहे की केरळमध्ये आणि पश्चिम बंगालमध्ये याच CPIMच्या कॅडरनी किती संघ आणि अन्य लोकांना मारलं याचं उत्तर त्यांनी द्यावं. त्यांचा एक अध्यक्ष सुद्धा केरळमध्ये आज या केसमध्ये दाखल झालेला आहे. आणि त्यामुळे हे सगळे चुलत भाऊ मावस भाऊ आहेत. गरज पडली तर स्वतंत्र संघटना म्हणायची, गरज पडली तर एकत्र यायचं. बरं, जर का हे हिंसेला किंवा या प्रकारच्या गोष्टींना समर्थन देत नाहीत तर मी तुम्हाला 3 घटना सांगतो. त्यावेळेला CPMनी कधी विरोध केल्याचं मला आठवत नाही. घटना JNUच्याच संदर्भात आहेत, त्यामुळे मी फक्त JNUशी मर्यादेमध्ये राहीन. जर का JNU मध्ये याकूब मेमनच्या फाशीला विरोध होतो आणि त्याच वेळेला अब्दुल कलाम त्याच काळामध्ये दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेले असताना त्यांच्याबद्दलचा शोकप्रस्ताव JNU मध्ये स्थापन होत नाही, त्यावेळेला त्यांनी कधी विरोध केला नाही. 1996 मध्ये BG चक्रवर्ती जे JNUचे प्राध्यापक आहेत त्यांनी रजिस्ट्रारला असं लिहिलं की ISI हॅज एंटर्ड JNU आणि त्यांनी पहिल्यांदा शब्द वापरला की देर आर नॅशनल अँटी नॅशनल एलिमेंट्स इन JNU. अशा कुठल्याही घटनेच्या वेळेला कुठल्याही कम्युनिस्ट पार्टीनी मोठा विरोध केल्याचं मला जाणवलेलं नाही कधी. किंबहुना त्यांच्याच केडरनी केरळमध्ये विद्यार्थी परिषदेच्या बरोबरच्या संघर्षामध्ये विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते सुद्धा मारले गेलेले आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे केवळ TV शो मध्ये म्हणण्यापुरतं आहे की आमची CPIM संघटना वेगळी, CPI वेगळी, CPIML वेगळे. या सगळ्यांना मिळून एकत्र त्यांचं सगळा ताळमेळ राहतो आणि एकमेकांना सोयीच्या भूमिका घेत अशा प्रकारच्या हत्यांना विरोध न करता प्रत्येक वेळेला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन अशा प्रकारच्या गोष्टी पुढे आणल्या जातात. जर का भारताच्या घटनेवरती त्यांचा विश्वास आहे तर ज्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या फाशीला जेव्हा कुठल्या एखाद्या महाविद्यालयात की जिथे त्यांचं डॉमिनेशन आहे अनेक वर्ष तिथे विरोध होतो तेव्हा कधी SFI आणि AISF किंवा या सगळ्या संघटनांनी त्याचा विरोध केल्याची बातमी मला तर आठवत नाही. तुम्हाला माहिती असेल तर क्लिपिंग माझ्याकडे पाठवून द्या. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी धुळफेक करणाऱ्या आहेत. हे सगळे एकाचेच चुलत मावस भाऊ आहेत आणि त्यांचा उद्देश बॅलेटच्या थ्रू नसून हिंसेच्या माध्यमातून या देशामध्ये अस्थिरता उत्पन्न करणं हा आहे. या प्रकारच्या स्पष्ट भूमिकेमध्ये आज विद्यार्थी परिषद सगळ्या फील्डवरती जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा आलेला आहे. या अस्थिरतेमध्ये अनेक मुद्दे आहेत. मग त्यामध्ये बीफ पार्टी सारखा विषय असेल ज्यातनं लोकांची भावना दुखावली जाते. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हा तोपर्यंतच आहे जोपर्यंत तो लिमिट क्रॉस करत नाही. तुम्हाला हात हलवण्याचा स्वातंत्र्य तोपर्यंतच आहे जेव्हा तुमचा हात माझ्या नाकाला लागत नाही. आणि त्यामुळे या गोष्टींचाही त्यांनी नीट विचार करावा आणि कधी त्यांनी अशा घटनांना विरोध केला हे मला आठवलं नाही. आणि त्यामुळे JNUचेच प्राध्यापक जेव्हा असं म्हणतात दंतेवाडाला माओवाद्यांच्या अटॅकमध्ये 76 भारतीय जवान मेले, त्यांचा कार्यक्रम JNU मध्ये साजरा होतो, त्यावेळेला कोणी SFI AISFनी विरोध केल्याचं मला आठवत नाही. आणि तेव्हा विरोध करायचा नाही, शांत बसायचं, कारण तेच वेगळ्या नावाने हे करत असतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या अशा प्रकारच्या ट्रिक्स हे करतात. दंतेवाडाचा विरोध कोणी केला? जवाहरलाल नेहरू
विक्टरी ऑफ पीपल्स आर्मी या प्रकारचा एक एनजीओ स्थापन केली गेली आणि त्याच्यामार्फत केला. या एनजीओ मधले कोण कोण लोक होते ते काढा आणि त्यांच्या सगळ्यांचे पूर्व इतिहास काढा. तुमच्या लक्षात येईल की हेच सगळे लोक त्यामध्ये आहेत. आणि त्यामुळे त्यांचा हा जो आरोप आहे की आम्ही मात्र वेगळे आहोत आणि आम्ही यामध्ये हिंसेमध्ये कुठे नाही, उलट आमच्याच लोकांची हत्या होते, तर तुमच्याच लोकांची हत्या होते, कारण माणसाला एलिमिनेट करण्याची जी पद्धत तुमच्या विचारसरणीने या देशामध्ये उत्पन्न केले त्याचाच परिणाम तुम्हालाही भोगायला लागतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.